नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी तुमचा दोस्त आणि होस्ट अजय। तर आज आपण भेट देणार आहोत पठारवाडी येथील ब्रह्मगिरी पर्वतावर वसलेल्या चतुर्मुख शिव मंदिरास आणि तेथील काही मनोरम दृश्य आणि खूप छान असे सिनेमॅटिक सीन आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करणार। या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पहा, खूप सारे सीन आणि मंदिराबद्दल खूप सारी माहिती मी या व्हिडिओमध्ये देईन। ती तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओला पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा। आपल्या लोकेशनपासून मंदिराचे अंतर हे 20 किलोमीटर आहे। तर आपल्याला तिथे जाण्यासाठी बोबदेव घाट मार्गे जावे लागेल आणि बोबदेव घाटावरील दृश्य हे खूपच मनाला मोहून टाकणारे दृश्य आहे। तसे आपण बोबदेव घाट चढल्यानंतर आपल्याला लोणकरवाडा प्युअर व्हेज हॉटेल लागेल। त्या हॉटेलपासून थोडे काही अंतरावर गेल्यानंतर आपल्याला दुसरे एक हॉटेल लागेल। त्या हॉटेलचं नाव आहे आमराई आणि त्याच्या बाजूनेच लगतच आपल्याला पठारवाडी गावाची कमान लागते। त्या कमानीपासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तिथून मंदिराचे अंतर हे तकरीबन 3 ते 4 किलोमीटर आहे। मंदिराकडे जाते वेळेसचा रस्ता हा खूपच मनमोहक आहे आणि खूपच छान वाटेल तुम्हाला त्या रस्त्याने जाते वेळेस। आपण काही वेळात चतुर्मुख शिव मंदिर जवळ पोहोचलो आणि इथे आल्यावर कळले की या ठिकाणी ब्रह्मदेव यांनी तपश्चर्या केली होती, त्यामुळे या डोंगराला ब्रह्मगिरी पर्वत असे म्हणतात। तर पांडव त्यांच्या वनवासादरम्यान इथे आले होते, तेव्हा त्यांना पाण्याचा प्रचंड असा प्रॉब्लेम निर्माण झाला होता। तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले की तुम्ही या डोंगरावर जा, तिथे स्वतः ब्रह्मदेव तपश्चर्या करत आहेत आणि त्यांच्या कमंडलूमध्ये 108 नद्यांचे पाणी आहे। ते पाणी जर वाहिले या ठिकाणाची पाण्याची कमतरता कमी होईल। श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे पांडव ब्रह्मदेवाजवळ आले आणि कमंडलूच्या पाणी वाहिल्यामुळे येथे करा नदीचा उगम झाला आहे, अशी ही आख्यायिका आहे। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला सुंदर अशी नंदी महाराजाची मूर्ती दिसते आणि त्याच्यासमोरच आपल्याला सुंदर असे डमरू, नाग आणि त्रिशूळ या तिघांचा संगम असे एक सुंदर मूर्ती दिसते आणि दोन्ही बाजूला 2 दीपमाळा आणि त्याच्या आतमध्ये जे मंदिर दिसते ना ते खूपच सुंदर। मंदिराच्या दोन्ही दीपमाळांवर खूप छान शिवस्त्रोत लिहिलेलं आहे, ते एकदा नक्की वाचा। मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतेच आपल्याला लाल अक्षरांनी ओम नमः शिवाय असे खूप छान लिहिलेले दिसते। ते असं वाटते की आपलं स्वागत केले जाते मंदिरात येण्यासाठी। दुपारच्या वेळेस मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला मंदिराच्या आत तर जाता आले नाही, पण मंदिराचे जे आतमधले जे मंदिराचं गर्भगृह आहे त्यावरून असे कळते की हे जुनं प्राचीन मंदिर आहे आणि बाहेरचं जे मंदिर आहे ते नंतर बांधलेले आहे आणि मंदिराचा परिसर हा खूपच मनमोहक आहे, खूपच छान। मंदिराच्या पाठीमागे आल्यानंतर तिथे आपल्याला खूप सुंदर अशी शिवपिंड दिसते। तिथे दर्शन घ्यायचं, त्याच्या बाजूला 2 छोटी छोटी मंदिर आहेत। एक मंदिर कशाचं आहे माहीत नाही, पण दुसरी श्री गणेशाची मूर्ती आहे। खूपच छान वाटते ती मूर्ती, त्याकडे पाहिलं तर असं पाहतच राहावं वाटतं। मंदिराच्या बाजूच्या साईडने जाते वेळेस कळस दिसतो। कळस हा खूपच छान आणि खूपच सुंदर।
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी यापुढेही घेऊन येत राहील.